त्याच्यानंतर बघू नसतात तर लाईव्ह बघा पुन्हा एकदा गटके ट्रॉफी चॅम्पियन ट्रॉफी 3 लाखाची गोव्यातली स्पर्धा गाजवलेली पुण्याची कळवळकरने सामना सोडलो होतो उपांत्य फेरीचो मात्र सोहेल गेलो 14 चेंडूत 51 धावा वन साइड मॅच विजय संपादन करून दिला होता आणि तब्बल बक्षिसाचा हकदार ठरलो होतो 5000 रुपयांचा मानकरी। राहुल काळा बॉलिंग मार्गवरती सज्ज पहिला चेंडू 2 धाव्यांचा मारण्याचा प्रयत्न होतो सोहेल शेख तो मात्र रन करून एकेरी धाव्याने स्वतःचा खाता खोलला सोहेल शेखने। सायली स्पोर्ट संघाची धावसंख्या सुद्धा झाली 1। मैदानावरती 2 चेंडू 2 धावा चेंडूचा खेळ समाप्त सांघिक धावसंख्या झाली 2 धावांवरती। 3 चेंडू 3 धावा तीन चेंडू 3 धावा सुंदर क्षेत्ररक्षण गोट्या कांबळीच्या मैदानावरती रनरची नामी संधी होती एकदा जोरदार टाळ्या होणे गोट्या कांबळीसाठी अप्रतिम कामगिरी सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती बघा करडी नजर एक चौकार तर वाचवलो गोट्या कांबळी एक चौकार म्हणजे 4 धावा आपल्या संघासाठी वाचवले। दत्ताच्या खाली जाऊन चेंडू बसलो बघा जरा दत्ता बरोबर असा 5 चेंडू 4 धावा 5 चेंडूचा खेळ समाप्त सांघिक धावसंख्या झाली 4 धावा संघ प्रथमतः नाणेफेक जिंकलो नाणेफेक जिंकल्याच्या नंतर मैदानावरती क्षेत्ररक्षणाचा निर्णय सायली स्पोर्ट कुडा संघात आमंत्रित केला फलंदाजीसाठी आई केबाई कुडा संघ तर अंतिम सामन्यात दाखल झालो खैचो संघ असतो आई केबाई संघासमोर खेळणारो ह्या बघणं सुद्धा उत्सुकतेत असतला जर केलं तर आतापर्यंत सोहेल शेखच्या बॅट मधला 4 चेंडूत माफ करा 5 चेंडूत 4 धावा प्रथमेश उपयकर स्ट्रायकिंगच्या दिशेने सुंदर फटको प्रथमेश 1 धाव एके धावेन एका षटकाचा खेळ समाप्त अर्धा डझनाचा खेळ समाप्त धावसंख्या झाली 5 धावांवरती 6 खेळाडू घेऊन खेळत असताना मैदानाच्या दिशेने बघतो आपण सोम तेजस्पोर्ट कुडा संघात टुर्नामेंट झाली ही तिसरी टुर्नामेंट असलेली कुडा तालुक्यातली आणि तिसऱ्या टुर्नामेंट मध्ये पहिल्यांदा आई केबाई कुडा संघाचे हे सगळे खेळाडू बहु गवले जाऊया मैदानाच्या दिशेने सांघिक धावसंख्या झाली 4 धावांवरती आतापर्यंत माफ करा 5 धावांवरती एका षटकाचा खेळ समाप्त 5 धावा मैदानावर एक मेडन चेंडू सुंदर गोलंदाजी राहुल कळपची त्यानंतर मैदानावरती गोट्या कांबळी बॉलिंग मार्गवरती स्ट्राईकला असा सोहेल शेख मोठे फटके मारण्याचा प्रयत्न 1 धाव एकेर धावेन धावसंख्या झाली 6 धावा सुंदर गोलंदाजी येथील उर्फ गोट्या कांबळीची मैदानावरती 2 चेंडूत 2 धावा खर्च केले आतापर्यंत गोट्याचा कौतुक करू चला त्याला सांघिक धावसंख्या झाली 7 धावांवर लव खोदरेकर साहेबांचा आगमन होता लवजी खोदरेकर साहेब आपला मनपूर्वक स्वागत सहर्ष स्वागत विनंती असलेली व्यासपीठावरती स्थान होऊचा सिद्धिविनायक स्पोर्ट मित्र मंडळाच्या वतीने आपला सहर्ष स्वागत मैदानावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त आतापर्यंत सांघिक धावसंख्या झाली 8 धावांवर सोहेल शेख स्ट्राईक यांच्या दिशेने मोठं फटका मारण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये स्ट्रेट फटका सुंदर फटका होतो त्या सुंदर फटक्यात अडवलो गोट्या कांबळी 4 धावा आपल्या संघासाठी वाचवले धावसंख्या स्थिरावली नाजूक अशी 8 धावा 10 चेंडूंचा खेळ समाप्त 8 धावा मैदानावरती सोहेल सायली स्पोर्ट कुडा संघ
फुलटॉस प्रकारचा चेंडू तो मोठं फटका मारण्याचा प्रयत्न सोहेल शेखचो कारंजो उडलेलो कारंजो फुटलेली पाईपलाईन आणि लागलेला कलाम सुद्धा सगळ्यांनी बघितला. धाव संख्या स्थिरावली नाजूक अशी 8 धावांवरती 11 चेंडूंचा खेळ समाप्त झालो सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यात. तोपर्यंत घेऊन जाऊया डीजे वैष्णवी. समाप्त झालो मैदानावरती बॅटिंग चॉईस पॉवर प्ले सुद्धा तुमका बघू गावताला. तिसरा षटक असताना नक्कीच कारण 3 षटकांच्या आधी बॅटिंग चॉईस पॉवर प्ले हा घ्यायचा. मैदानावरती 11 चेंडूचा खेळ समाप्त. मोठो फटका मारण्याचा प्रयत्न 1 रनची नामी संधी. थोडस खराब थ्रो झालो की काय बघणार उत्सुकतेचा असा देव इल्लो देव आणि पदर नाही घेऊ या मालवणी मनीची आठवण करून देणारा थ्रो होतो. मैदानाच्या दिशेत धाव संख्या दुहेरी अगदी 10 धावा. 12 चेंडूंचा खेळ समाप्त. एका डजनाचा खेळ समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त. अमर धाव संख्या झाली 10 धावांवर. संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले मैदानावरती पॉवर प्लेचा षटक असताना सुशील भंगे बॉलिंग मारवरती असतो. सगळ्यांका मेगा स्क्रीन वरती दिसतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. सांघिक धावसंख्या झाली मैदानावरती 10 धावा. यानंतर होणारा सामना उमेशजी वेंगुर्लेकर साहेबांचं आगमन. विनंती असलेली साहेब आपण व्यासपीठावरती यायचा. ही स्पर्धा 11,111 सिद्धेश्वर इलेक्ट्रिशियनचे ओनर सन्माननीय उमेश भाई वेंगुर्लेकर साहेब यांच्याकडून 11,111 रोख रुपये पारितोषिक. खास आकर्षक चषक अमोल ठाकूर युवा उद्योजक यांच्याकडून. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती रंजगावतील 1 डबल गेम 11 धावा मैदानाच्या दिशेने. तिसरा षटक ह्या मार्गाचा असताना सेमीफायनलची लढत मैदानावरती 11 चेंडूचा अजूनही खेळ बाकी. प्रथमेश उपळेकर तुझ्या संघासाठी सायली स्पोर्ट कुडा संघासाठी. पॉवर प्लेचा षटक सुंदर क्षेत्ररक्षण राहुल काळासाठी एकदा जोरदार आहे होते. क्षेत्ररक्षण आवडला असा तर जोरदार आहे. लक्ष्य सेवनच्या मैदानावरती सुद्धा असा क्षेत्ररक्षण केलेला विनय हिंजळगावचं अडवलेलं चौकार. त्यानंतर सुधीर सेवन मालवण संघ बॅकअपला थोडस गेलो होतो. मात्र आज सुद्धा सायली स्पोर्ट संघात अतिशय सुंदर फलंदाजी प्रथमेश उपळेकरची आणि तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण राहुल काळपचा. 2 चेंडूचा खेळ समाप्त. धाव संख्या झाली 12 धावा. राजू मैनकर स्ट्राईकला. सुशील बॉलिंग मार्गावरती. सुंदर फटका देखला फटका राजू मैनकरच्या बॅट मधून ठणठणीत चौकार. 1 मारा लेकिन सॉलिड मारा. थँक्यू डीजे. स्पर्धेच्या दरम्यान ज्यांनी पारितोषिक प्रायोजित केला असे आमचे सगळ्यांचे लाडके सिद्धेश्वर इलेक्ट्रिशियनचे ओनर सन्माननीय उमेश भाई वेंगुर्लेकर साहेबांचा आगमन होता. व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष स्वागत. सिद्धिविनायकांचा स्वागत. 4 चेंडू 17 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालो मैदानावरती. सांघिक धावसंख्या झाली 17 धावांवरती. विचार मैदान केलो 16 चेंडूचा खेळ समाप्त 17 धावा. उशिरा येलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगते पहिलं सामना उमरमाळा ऐक्याबाई संघ अंतिम सामन्यात दाखल. दुसरं सेमीफायनलचा सामना खयचो संघ असतो. मैदानावरती अतिशय सुंदर दमदार कामगिरी करत गोलंदाजी सुशील भंगे. 5 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली 1.5 डझन 18 धावांवर. लव गोत्रेकर साहेबांकडून सलग 2 चौकारांसाठी 200 रुपयांचा बक्षीस येता. लवजी गोत्रेकर साहेब आपला मनपूर्वक स्वागत सहर्ष स्वागत. 17 चेंडूचा खेळ समाप्त 18 धावा. मैदानावरती सायली स्पोर्ट कुळा संघ प्रथमतः नाणेफेक हरल्याच्या नंतर फलंदाजी करत असताना तिसरा षटक मार्गस्थ बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. मोठो फटका मारण्याचा प्रयत्न आवाज तर मोठो इल्ल. या फटक्यावरती लाखाची गजली चिरमुलीची पोती. 1 मैदानाच्या दिशेने 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव संख्या झाली 19 धावा.
चेंडू 2 चौकारासाठी बक्षीस जाहीर होता. 2 चेंडू 2 चौकार लहू कोरजुवेकर साहेबांकडून बक्षीस जाहीर. 19 धावा राजू माइंडकरच्या बॅट मधना एक चौकार तर बघितलो मैदानावरती सोहेल शेखने केलेली थोडीशी घाई मैदानाच्या दिशेने धावसंख्या स्थिरावली 19 धावांवर. मैदानावरती योगेश उमरकर बॉलिंग मार्गवरती ही परीक्षा असलेली मैदानावरती खेळताना खूप सोपे असता. बॉलिंग टाकणं ह्या सुद्धा कठीण असता. आज मात्र सोप्या असताना काय कठीण ह्या सुद्धा बघणं गरजेचं असं योगेश करणं. राजू मेंढकर स्ट्रायकिंगच्या दिशेने सुंदर फटका सुंदर क्षेत्ररक्षण गोट्या कांबळी जणू काही ही भिंत असं वाटाक लागला. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आतापर्यंत गोट्या कांबळी 2 चौकार राहुल कळपने 1 चौकार अडवलो. मैदानाच्या दिशेने सांघिक धावसंख्या झाली 1 चेंडू 20 धावा तुझ्या संघासाठी आणि तुझ्यासाठी सुद्धा. मोठं फटका मारण्याचा प्रयत्न होतो. बॅटची एज तर लागली मात्र रन्स गावतलो 1 धावसंख्या झाली 21 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त 21 धावा मैदानावरती. सुंदर फटका 2 धावे धावसंख्या पोहोचली 23 धावांवरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त होता. आतापर्यंत सेमीफायनलची दुसरी लढत मोठा सामना मैदानावरती. आतापर्यंत विचार जर केलं तर 21 चेंडूंचा खेळ समाप्त धावसंख्या झाली 23 धावा. उलटाच प्रकारचा चेंडू होतो. या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका होतो. तर या जागेवरती पॉइंट असतो तर नक्कीच बॅनरचा आवाज येत असतो. पॉइंट बोलणं खूप सोपे असता खेळणं थोडासा कठीण. मैदानावरती सांघिक धावसंख्या झाली 24 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त धावसंख्या पोहोचली 24 धावांवरती. 2 चेंडूचा खेळ बाकी. योगेश उमरकर बॉलिंग मार्गवरती. सेकंडरी चेंज सुंदर फटका प्रथमेश उपळेकरचो पंचांचा इशारेलो 3 धावे धावसंख्या पोहोचली 27 धावा. धावसंख्या झाली 27 धावांवरती. अजूनही 2 चेंडूचे खेळ बाकी. योगेशच्या बॉलिंगवरती सुंदर फटका मैदानावरती आघात झालो. आपण बोला तो बोला 50 तोला या म्हणीची आठवण करून देणार हो फटका अतिशय सुंदर मैदानावरती षटकार. प्रथमेश उपळेकर ऑन फायर. धावसंख्या झाली मैदानावरती तिरियेचा डबल गेम 33 धावांवर. 5 चेंडूचा खेळ समाप्त. थँक्यू. 5 चेंडूचा खेळ समाप्त मैदानावरती सांघिक धावसंख्या झाली 33 धावांवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. 1 धाव 1 धावे धावसंख्या झाली 34. 24 चेंडू 35 धावांची आवश्यकता चालू असलेल्या सामन्यात अंतिम सामन्यात दाखल होण्यासाठी आई केळबाई कुणा संघासमोर पैसे संघ खेळतो. हे येणारे 24 चेंडू आणि 35 धावा सुद्धा सांगतले. निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती श्रीदेव गणपती गजानन अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण पाहतोय ऐकतोय अनुभवतोय क्रिकेटचा रणसंग्राम. अर्श एक छोटा पॅकेट पाडा धमाका म्हटलं तर असा खेळाडू मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. नॅचरल ऑलराऊंडर अशा टाईपचा खेळाडू. लक्षात घ्या सूचना आहे यानंतर एक प्रेक्षणीय सामना होणार आहे. जे खेळाडू या सामन्यामध्ये खेळणार आहेत संघ कर्णधार आणि आपले 7 खेळाडू घेऊन या सामन्यानंतर लगेचच दोन्ही बाजूने लाईनअप करून घ्यायचे आहे. दोन्ही संघांना विनंती असेल 2002 या गटामधील सगळे खेळाडू 2006 या गटामधील सगळे खेळाडू आपल्याला यानंतर प्रेक्षणीय सामना होणार आहे. त्या सगळ्या खेळाडूंना विनंती असेल आपण लगेचच दोन्ही बाजूने लाईनअप करून घ्यायचे आहे. सोहेल शेख या मैदानावर राहुल काळप आणि चिट्टू मिस्त्री ही सलामीची प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सोहेल शेखचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर हलकेच ऑन साईडला स्टेअर केला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. दरम्यानच्या कालावधीत धावसंख्येचा जर विचार केला तर 2 धावा पहिल्या 2 चेंडूवर साबत पवित्र म्हणावं लागेल. राहुल काळपच्या माध्यमातून त्या ठिकाणी
रिपोर्ट होतं यावेळेला देखील प्रयत्न करणं गरजेचं होतं. सायली स्पोर्ट्सचा कर्णधार संघ मालक स्वतः आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश तिरोडेकर सुरेख क्षेत्ररक्षणासाठी हितेश तिरोडेकर देखील ओळखला जातो आणि तीच अपेक्षा असेल आज मात्र. गोलंदाजी देखील सोहेल शेख पुन्हा एकदा थोडासा बॅकअप लेनचा वापर आपण पाहतोय. राहुल कळप यावेळेला आपण पाहिलं तर सिंगल एकेरीचा मोठ्या पद्धतीने बनण्याचा मनसुबा दिसत नाही. आता मात्र पाहिलं तर 4 धाबा या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहे. ते राहुल कळपच्या बॅटमधून निघणार आहे 4ही धाबा. सोहेलचा हा चेंडू हलक्याच्या ऑन साईडला पुन्हा एकदा दिशा दाखवली जाते. बॉटम एंडचा त्यात चांगल्या पद्धतीने वापर करतोय. एकेरी धावेशी स्ट्राईक रोटेट केली गेली. स्ट्राईकवर येतोय तो अर्थातच नॅनफॉर्म भैरववाडी कुडा छोटू मेस्त्री. सोहेलचा हा चेंडू आपण पाहतोय. सोहेल चांगली गोलंदाजी पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकानंतर विचार केला तर 6 धाबा या धावफलकावर आणि पहिल्या षटकाची समाप्ती देखील 6 धाबांवर होताना आपल्याला पाहायला मिळते. 29 धाबांचं लक्ष गोलंदाजी एंडकडून गोलंदाज सज्ज होतोय तन्मय साबण. कुडाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तन्मय साबण निश्चितच NP 103 या संघाकडून खेळत असताना याच मैदानावर इतिहास आहे तन्मय साबणचा की मेडन ओव्हर फेकण्याची इतिहास त्याच्या नावावर आहे. रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. निश्चितच आज त्याच रेकॉर्डची त्याच इतिहासाची पुनरावृत्ती मैदानावर घडवावी लागेल. यावेळेला मात्र पाहतोय पंचांचा निर्णय नो येतोय. अवांतरची एक धाव बॅटमधून निघणाऱ्या एकेरी जमिनीशी तब्बल दुहेरी जमिनीशी धावसंख्या परावर्तित होते. धावसंख्या स्कोर कार्डवर 8 धाबा. 35 धाबांचं लक्ष असलं तरी देखील या अवांतर धाबांना कुठेतरी रोखावं लागेल तन्मय सावंतला. यावेळेला मात्र उलटा चेंडू आपण पाहिलाय. मोठा प्रहार करतोय राहुल कळप. पुन्हा एकदा दुहेरी धाब्यावर मोहर उमटवली गेली आणि या दुहेरी धाबेनिशी धावसंख्या पोहोचते ती 10 धाबांवर. डबल फिगर अर्थातच डबल डिजिट आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 10 अशी धावसंख्या स्कोर कार्डच्या खात्यावर. राहुल कळप वैयक्तिक आपल्याला देखील आपण पाहिलं पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. स्टेप आउट होऊन बॅकअप लेनचा वापर चांगल्या पद्धतीने सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल मैदानावर तन्मय साबण. अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू एक अवांतर सोडला अपवाद सोडला तर यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी सटिक लाईन लेनची गोलंदाजी म्हणावी लागेल तन्मयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा थोडासा मागे ठेवतोय आणि राहुल कळपचा मनसुबा आहे बॉलच्या पिच पर्यंत पोहोचण्याचं. पहिल्या मैदानावर तर एक धाबा या महत्वाच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर राहुल कळपच्या बॅटमधून एखादा मोठा प्रहार जर या सामन्यामध्ये आला तर निश्चितच सामन्याचं चित्र थोडंसं बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्या टेबलवर कोणी बसू नका. विरोधात चेंडू निघतो आउट ऑफ पार्क येतो. हा षटकार राहुल कळप. सांगितलं होतं एक जर षटकार आला तरी सामन्याचं चित्र बदलेल आणि चित्र बदललंय. नशीब बदललंय. निश्चित आपण पाहतोय मैदानावर राहुल कळपकडे ती क्षमता आहे गुणवत्ता आहे. पुन्हा एकदा सिद्ध होताना ती क्षमता आणि गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. धावसंख्या होते ती 18 धाबा. लक्षात घ्या 18 धाबा झालेल्या आहेत. 4 चेंडू आणि 18 अशी धावसंख्या होते. उलटा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण हितेश तिरोडेकरच्या माध्यमातून. चेंडू मात्र निघतोय एकेरी धाब्यासाठी आणि या एकेरी धाब्यानिशी समीकरण पुन्हा एकदा बदललंय. धावसंख्या पोहोचते ती 19 धाबांवर. 16 धाबांची अजूनही गरज आहे. 35 धाबांचं लक्ष 19 धाबा बनवल्यात. निश्चित आपण पाहिलं मैदानावर तर तन्मय साबण षटक क्रमांक 2 चालू आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी होती. चुकीच्या एंडला थ्रो पाहायला मिळतोय. जर स्ट्राईक एंडकडे थ्रो झाला असता तर छोटू मेस्त्री देखील बाद होऊ शकला असता. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटच्या पटलावरची मोहर उमटवली गेली राहुल कळपच्या बॅटमधून. तिसरं षटक गोलंदाजी एंडकडून आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश उपळेकर सीमारेषेजवळ आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन कुंडेकर गोलंदाजी एंडकडून प्रथमेश सज्ज होतोय. प्रथमेशचा पहिला चेंडू मोठा प्रहार केला जातो. आपण पाहतोय मैदानावर राजू माइनकरचं सुंदर क्षेत्ररक्षण. तरी देखील एकेरी धाव मिळते. एकेरी धाव येणं गरजेचं आहे. निश्चितच स्कोरबोर्ड चालणं देखील तेवढंच गरजेचं आहे. प्रत्येक एकेरी धावेला देखील बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्व आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने आपण विचार केला तर प्रथमेश उपळेकर पाहायला मिळेल. यावेळेला मात्र प्रयत्न आहे हितेश तिरोडेकरला चेंडू त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय काय येतोय यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतील. पंच या ठिकाणी विचार विनिमय होईल आणि त्यानंतरच आपल्याला किती धाबा आहेत
त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चला, खेळाडूंना विनंती आहे, आपापसात चर्चा करू नका. पंच आहे त्या ठिकाणी काय निर्णय येतोय तो पाहायचा आहे. 4 धाबा येत आहेत पंचांचा निर्णय, कारण या बाजूला आपण अक्षय गावडे पंच आहेत, त्या बाजूला आपण पाहिलं तर राजू परब पंच आहेत, रोनक माने, त्यानंतर परशुराम सूळ, त्यानंतर आपल्याला मैदानावर पाहायला मिळते 10 चेंडू आणि 10 धाबांची आवश्यकता. वनमॅनचा आपल्याला पाहायला मिळतोय राहुल काळपचा. निश्चितच संघर्ष, जिद्द, कष्ट, मेहनत आणि परिश्रम यांची सांगड घालत या सामन्यावर एक छत्री चेंडू. यावेळेला देखील चेंडू निघतोय 1 बाउन्स. चेंडू निघतोय घोषित आरक्षित क्षेत्रामध्ये, मिळते एकेरी धाव. एकेरी धाबेनिशी समीकरण बदललंय. 27 धाबा, 4 चेंडू 27 धाबा. उरलेले 8 चेंडू आणि 8 धाबांची गरज. उरलेले 8 चेंडू 8 धाबांचं लक्ष. यावेळेला देखील सोहेल शेख रनआउटची संधी आहे. संधी दवडले. थ्रो पाहायला मिळतोय, थोडासा वाईट थ्रो. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक टोटल 2 धाबा मिळतील. या 2 धाबेनिशी समीकरण पुन्हा एकदा बदललंय. धावसंख्या मात्र स्थिरावली 29 धाबांवर. 7 चेंडू आणि 6 धाबांची गरज आहे. 7 चेंडू 6 धाबा. प्रथमेश नाराज आहे. आपण क्षेत्ररक्षणाची थोडीशी खराब कामगिरीचा दर्जा असलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. मात्र छोटू मिस्त्री मोठ्या पटकांकडे वळणार नाही, कारण त्याला माहिती आहे राहुल काळप सारखा एक तगडा खेळाडू जोपर्यंत मैदानावर उपस्थित आहे तोपर्यंत आपण सिंगल धाबा त्या ठिकाणी जोडणं हेच क्रमप्राप्त आहे. वेळा हलक्याचा ट्राय केला तो एक कबड्डीचा फटका. आकर्षक नेत्रदीपक पाहायला मिळतोय. चेंडूवर एकेरी धाबेनिशी 3ऱ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी थांबतोय. 3ऱ्या षटकानंतर विचार केला तर स्कोर कार्डवर धाबा बनत आहेत. त्या आता 30 धाबा. येणारे 6 चेंडू आणि 5 धाबांची आवश्यकता. चेंडू 5 धाबांची आवश्यकता. मॅन फ्रॉम वालावल रोहन कुंडेकर गोलंदाजी एंडकडून. समोर असेल राहुल काळप. यावेळेला देखील चांगली जर गोलंदाजी घडली असेल तरी देखील सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं. प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. आपण पाहिलं मैदानावर तर संघर्ष करताना सोहम तेजस स्पोर्ट्स संघाचा कर्णधार अर्थातच राहुल काळप आपल्याला पाहायला मिळाला. त्या संघर्षातनं वाट निर्माण केले. आता मात्र यावेळेला आपण पाहिलं मैदानावर तर संघर्ष करावा लागेल. रनआउटची संधी होती, संधी दवडले. रोहित सावंत थोडासा उशिराने पोहोचतोय आणि पॉपिंग क्रीज पर्यंत सुरक्षित पोहोचतोय तो अर्थातच छोटू मिस्त्री. या सामन्यात पुन्हा एकदा रंगत वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. महत्वाचा सामना आहे, निर्णायक सामना आहे. जो संघ जिंकेल तो ग्रँड फिनालेमध्ये दाखल होईल. त्यावेळेला मात्र समोरच्या दिशेने टॅपमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. समोरच्या दिशा थोडीशी मोकळी होती आणि त्या बाजूने चापटका खेळला जातोय छोटू मिस्त्रीच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण 4 चेंडू आणि 3 धाबांवर. 4 चेंडू 3 धाबांचं लक्ष आपण पाहतोय. रोहन कुंडेकरला पुन्हा एकदा चांगली कामगिरी करावी लागेल. एका दुसरा डॉट चेंडू हा मैदानावर फेकावा लागेल. मात्र थोडंसं कठीण म्हणावं लागेल, कारण समोर सेट फलंदाज आहे राहुल काळप. आपल्याला मात्र सुंदर कबड्डीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा स्टेप आउट होतोय. बॅटच्या मनोमत चांगलं टायमिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यावर देखील एक धाव मिळते. एकेरी धाबेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन होत आहे. हे लक्ष आहे आणि 3 चेंडू 2 धाबांचं समीकरण. सामना जर टाय झाला तर बॉल आउटवर खेळण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे. सामना टाय झाला तर बॉल आउट असेल. यावेळेला देखील आपण पहिल्या मैदानावर फुलटॉस चेंडू बनवून खेळला. पुन्हा एकदा टॅपमध्ये घोषित क्षेत्रामध्ये आणि घोषित क्षेत्रात मिळणाऱ्या एकेरी धाबेनिशी धावसंख्या स्थिरावली 34 धाबांवर. सामना जिंकण्याची स्कोर लेवल आहे. सामना जर या ठिकाणी टाय झाला तर निश्चितच सुपर ओव्हर नसेल, बॉल आउट असेल याची देखील दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. मात्र रोहन कुंडेकरला ती करामत करावी लागेल. पाहिजे मैदानावर पुन्हा एकदा शरीरवेधी चेंडू फेकण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी अयशस्वी ठरतोय आणि फलंदाजी मार्कवर असणारा राहुल काळप सुरक्षितरित्या आपल्या संघाला विजयश्री संपादन करून देतोय. अतिशय सुंदर कामगिरी म्हणावी लागेल राहुल काळपच्या माध्यमातून. त्या ठिकाणी सामना विजय होतोय तो सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ. डीजे